नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, जनमत मंचच्या आमच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनपूर्वक स्वागत. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो, पण त्या धुक्यात चिरून जे यशाचा प्रकाश शोधतात त्यांची गोष्ट काही वेगळीच असते. आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्रातील ज्येष्ठ लेखक आदरणीय रमाकांत जाधव सर. नमस्कार सर. नमस्कार सर. केतकी प्रकाशन घेऊन येत आहे सरांच्या लेखणीतून साकारलेलं 16 अशा जिद्दी व्यक्तींच्या संघर्षाची आणि यशाची गाथा सांगणारं धुक्यात हरवलेली माणसं भाग 3 हे पुस्तक. या पुस्तकाच्या निमित्ताने सरांचा प्रवास आणि या पुस्तकातील नायकांचा संघर्ष आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग गप्पांना सुरुवात करूया. त्या अगोदर सर थोडं स्वतःचं प्रस्तावना म्हणण्याविषयी एकूण पुस्तकाची मी कारकीर्द सांगतो. बर. 2008 आणि 2009 साली मला आपलं महानगर अच्छा याचे संपादक मोहिते सर युवराज मोहिते सर हां यांनी माझ्याकडे एक प्रस्ताव ठेवला. तो प्रस्ताव असा होता की तुम्ही धुक्यात हरवलेली माणसं म्हणजे समाजाने दुर्लक्षित केलेली पण त्यांचं कर्तृत्व फार मोठं होतं. ओके. त्या व्यक्तिमत्वामधली काही माणसं हयात होती, काहींना मी ग्रंथालयामध्ये शोधलं. बर. अशी ती 2008 आणि 2009 म्हणजे 2 वर्ष मी ती व्यक्तिचित्रणे लिहिली. बर. ती लिहित असताना ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे महाराष्ट्र टाइम्समधले पहिले संपादक बर ते म्हणाले ही कॉलम्स एवढी चांगली होत आहेत की अशी कॉलम फार क्वचित मी वाचलेले आहेत. बरोबर आहे. मग मला युवराज मोहिते मला म्हणाले, अरे तुझे फॅन दिनू रणदिवे आहेत. क्या बात आहे. तेव्हा मला असं वाटलं की ह्या कॉलमला काहीतरी अर्थ प्राप्त झालेला आहे, वेटेज आलेले आहे. आणि मग ती कॉलम्स मी लिहिली. आणि तुम्हाला सांगतो 2 वर्ष कधी गेली हे मला कळलंच नाही. बरोबर. आणि ती एकूण जवळजवळ 50 कॅरेक्टर्स मी लिहिली. क्या बात. 2 वर्षामध्ये. त्याच्यातली काही जी व्यक्तिमत्व राहिली बर तर ह्या 3ऱ्या भागात मी घेतली. गुड. आणि 3ऱ्या भागात काय झालं मी तुम्हाला सांगतो. मला असं एक कळलं की परिस्थितीने झगडून आलेली जी माणसं आहेत त्यांच्याकडे प्रचंड अनुभव असतो. बरोबर. आणि लेखकाचं लक्ष त्या मंडळींकडे जायला पाहिजे. बरोबर आहे. कारण आपल्याला व्यवस्था नाही आली तर ती अशी धुक्यात कुठेतरी हरवून जातील. खरं आहे ते. खरं आहे. आणि मी म्हटलं ह्या कॉलमचं नाव काय ठेवायचं. त्याला 2 महिने गेले. ओके. म्हणजे मी सगळे आर्टिकल मोहितेंकडे दिले. बरोबर आहे. पण कॉलमचं नाव काय ठेवायचं मी म्हटलं मला विचार करू द्या. बरोबर आहे. तर ह्या कॉलमचं मी ज्यावेळेला नाव ठेवलं धुक्यात हरवली माणसं तर सगळे लोक ॲप्रिसिएशन केलं लोकांनी. क्या बात आहे. आणि मला मग हुरूप आला की नाही हे काहीतरी वेगळं आहे. बरोबर. तर सांगायचं असं आता ह्या 3ऱ्या भागामध्ये मी काय केलंय. अहिल्याबाई होळकर बर. म्हणजे त्याच्यातले काही सांगतो मी. 350 मुलांना म्हणजे विकलांग मुलांचं पालकत्व केलेले डॉक्टर आडकर जे डोंबिवलीत संस्थापक आजही हयात आहेत. बरोबर आहे. नंतर नयनतारा सहगल म्हणजे नेहरूंच्या नेहरूंचे नात. त्यानंतर रखमाबाई ह्या आनंदबाई गोपाळच्या आधी लंडनला गेला होता. बरोबर आहे. पण त्या बहुजन समाजातल्या असल्यामुळं लिहिणारा वर्ग सगळा उच्चवर्णीय होता. बरोबर आहे. त्या उच्चवर्णीय लोकांचा त्यावेळेला ब्रिटिश काळात लक्ष गेलं नाही. खरं आहे. आणि मला ज्या वेळेला कळलं डॉक्टर नंदा मेश्राम केशव मेश्रामांच्या मिसेस त्यांनी मला सांगितलं की अरे रमाकांत आनंदबाई गोपाळच्या आधी एक डॉक्टर पाहिजे होता. ओके. मी त्यांना पण घेतलं. बर. आपण त्याच्या सविस्तर थोडंसं बोलूच. बर. नंतर गुरुवर्य कृष्णराव किर्लोस्कर हे जर बाबासाहेबांना भेटले नसते बरोबर आहे आणि सयाजी गायकवाडांकडे घेऊन गेले नसते तर बाबासाहेब फक्त SSC शिकले असते.
खरं आहे ते, खरं आहे. मी अगदी काय म्हणतो ज्याला आपण म्हणतो ना धारिष्ट करून बोलतोय. अगदी बरोबर, अगदी. SSC झाल्यानंतर बाबासाहेब कदाचित कारकून झाले असते आणि मग शिकले असते. खरं पण सयाजी महाराजांकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा मुलगा नाव काढेल तुमचं. खरं आहे, खरं आहे. तर केळुस्कर गुरुजींनी त्या काळात गौतम बुद्धावर चरित्र लिहिलं होतं. हो हो हो. ते बाबासाहेबांना दिलं, ते पुढे तुम्हाला सांगेन. तर मना वानखेडे आहेत त्याच्यामध्ये. नंतर पी बाळूविषयी आजही क्रिकेटर लोकांना माहिती नाही. माहिती नाही, बरोबर. पी बाळू हा उत्कृष्ट बॉलर होता ब्रिटिश काळात. ओके. त्याला कॅप्टन पण दिलं नाही. का दिलं नाही कॅप्टन पद? त्याचं कारण असं ते चर्मकार समाजात होतं. हो हो. त्यांच्या नॅपकिनला पण कोणी हात लावत नव्हतं, त्यांच्या बॅटला पण कोणी हात लावत नव्हतं. बाप. त्यांना नाश्ता देखील वेगळा देण्यात येत होता. पण त्या माणसाने अपमान झालेले सगळे सहन केले, फक्त क्रिकेटकडे लक्ष दिलं, खेळावर लक्ष दिलं. हो. आणि तो जागतिक कीर्तीचा बॉलर होता. बॉलर होता. त्यांच्याविषयी लिहिले. त्यानंतर सत्याग्रहामध्ये, नाशिकच्या सत्याग्रहामध्ये कद्रेकर आहेत. बर. त्याच्यानंतर आमचे कोसूरचे एक धनाजी जाधव आहेत. बर. त्यांनी तर अनेक शिक्षण संस्था, त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी डोनेशन दिलेले आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तुम्हाला सांगतो, एक कणघर नावाचं एक मसाळ्यामध्ये गाव आहे. तिथे एक सुदेश सुर्वे म्हणून आहेत. बर. त्या माणसाचं केमिकल ह्या व्यवसायातलं अनुभव नसताना बर. तो फक्त 12वी शिकलेला त्यावेळेला, कॉमर्सचा विद्यार्थी. बर बर बर. आणि आज नेव्हीला तो केमिकल पुरवतो. नेव्हीला केमिकल पुरवणं म्हणजे फार सिक्रेट गोष्ट असते सगळी. फार मोठी गोष्ट. सबमरीन असतात ना पाणबुड्या, समजलं. त्यांना लागणारं केमिकल. ओके. त्यानंतर तुम्हाला सांगतो की दशरथ पुजारी आहेत त्याच्यामध्ये. बर. अशी एकूण 16 कॅरेक्टर आहेत. बर. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा, हा हा हा. हा असं गाणं लिहिणार आहे त्याच्यामध्ये. आता मी तुम्हाला सांगतो, एक कसं आहे की अहिल्याबाई होळकर ह्या फार ज्यांना आपण म्हणतो ना एक धैर्यवान नसली. बर. मध्य प्रदेशमधल्या त्या राज्यकर्त्या होत्या. बर. आणि लागोपाठ 12 माणसं त्यांची गेली. घरातले. त्यांचे पती गेले, त्यांचे सासरे गेले, त्यानंतर त्या पतीच्या बायका सती गेल्या, पण त्या सती नाही गेल्या. बरोबर बरोबर. आणि उत्कृष्टपणे राज्य करणाऱ्या त्या सेनानी होत्या. खरं आहे, खरं आहे. स्त्री सेनानी. आणि मला एक मोठं आश्चर्य वाटतं की आपल्या एकूणच विचारवंतांनी त्या हातात पिंड दिलेलं आहे. खरं म्हणजे त्यांच्या हातात तलवार दाखवायला पाहिजे. खरं आहे ते, खरं. अरे एवढी दुःख सहन करून ते देवाचा उदो कशाला करतील. खरं आहे, खरं आहे. कारण ज्या देवाने 12 संकट टाकले त्यांच्यावर, म्हणून त्यांनी त्यांच्या शिक्षक असं दिले त्या लेखाला, सतत दुःखांना सामोरे जाणाऱ्या अहिल्यादेवी. आणि त्यांनी काय काय केलं तुम्हाला सांगतो. राज्यातील घाट, देवळं, त्यानंतर धर्मशाळा, विहिरी आणि दळणवळणासाठी रस्ते, मुसलमानांना बांधवांना दर्गे आणि अन्नछत्र ह्यांना सालाना लागणारे जो निधी होता तोही त्यांना दिला. तर तुम्हाला सांगतो बघा, ही आहे 1725 मधली गोष्ट. त्या गेल्या 1795ला. ओके ओके. तर त्या धैर्यवान होता. आणि दुसरी गोष्ट की आपल्या अभ्यासकांना अहिल्यादेवी टिपता आल्या नाहीत. बरोबर. किंवा मांडता आल्या नाहीत. आणि ते माझ्या परीने अहिल्यादेवी कशा धैर्यशील होत्या ते तुम्ही यातमध्ये नमूद केलेलं आहे. गुड गुड गुड. दुसरी गोष्ट अशी की आपल्या मराठी साहित्यात गंगाधर पानतावणे म्हणून भाष्यकार होते. बरोबर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की अनेकांना त्यांनी प्रस्तावना दिलेल्या आहेत. गंगाधर पानतावणे. बरोबर बरोबर. त्याबरोबर अनेक लोक त्यांच्या हाताखाली काय म्हणतो आपण तयार झालं. तयार होण्यापेक्षा
लेखक म्हणून त्यांनी मार्गदर्शन मार्गदर्शन केलं त्यांना. त्याच्यामध्ये श्रीपाल सबनीस म्हणून आहेत, बरं. अखिल भारतीय श्रीपाद साहित्य सर- हो. तर झालं असं की मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी सोनमा 99 साली लिहिलं होतं. बर. आणि त्यांनी मला सांगितलं तू प्रस्तावना वाच आणि तुझ्याविषयी काही पत्र आलेले ती मला वाचून दाखव. हां हां. त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सोनबाचं तू सोनबाचं सोनं केलेलं आहेस. खरं आहे. आणि त्यांनी मला एक छानपैकी पत्र लिहिलं होतं. त्या पत्राचं फक्त 1-2 ओळीच सांगतो. हां हां. सोनबा, समर्थपणे तू वेचलेला आहेस आणि सोनबा बाबासाहेबांचा एकनिष्ठ अनुयायी होता. बर. आपण सोनबाचे व्यक्तिमत्व व्यवस्थित टिपून त्याचं सोनं केलेलं आहे. खरं आहे. आणि त्यांनी सोनबाचा प्रचार आणि प्रसार पण औरंगाबादला केला होता. क्या बात, क्या बात. तर सांगायचं असं, अशी बरीच कॅरेक्टर मी आता जसं सुरुवातीला म्हणालो, हां. रखमाबाई म्हणजे ह्या ज्या डॉक्टर बाई होत्या, आनंदबाई गोपाळ, लंडनला गेल्या होत्या लंडनला गेल्या शिकण्यासाठी. होत्या. हां हां. त्या बाईने लंडनवरनं शिकून आल्यानंतर त्या मुंबईमध्ये कामा हॉस्पिटलमध्ये होत्या. हो हो. हां, ब्रिटिश काळात. बर. त्यानंतर झालं असं की गुजरातमध्ये एक हॉस्पिटल निघालं बर. आणि तिथले जे हॉस्पिटलचे ट्रस्टी होत्या, ट्रस्टी होते आणि श्रीआई होत्या. झालं असं की त्यावेळेला त्यांना रखमाबाईंची एकूण कारकीर्द कळली. त्यांनी गुजरातला त्यांना नेलं आणि त्या प्रसूतीशास्त्रामध्ये पारंगत होत्या लंडनमध्ये. बर बर. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांनी गुजरातमध्ये प्रसूतीशास्त्राच्या त्या प्रमुख असताना कितीतरी नर्सेस तयार केल्या त्यांनी. बर बर. गुड. एवढंच नव्हे तर ते घरी जाऊन त्यावेळेला बाळंतपण करत होत्या. पण एक कसं आहे की त्यांच्यावर फार कोणी लिहिण्याची तजवीज घेतली नाही किंवा कष्ट घेतलं ते प्रकाशात येऊ दिलं हा नाही. प्रकाश. तर मी त्यांना ह्याच्यामध्ये टिपलेलं आहे. दुःखात हरवून माणसा 91 वर्ष ते जगल्या. बर बर बर. आणि शेवटी त्या मुंबईला आल्या आणि तुम्हाला ऑपेरा हाऊस माहिती आहे, तो ब्रिज वगैरे, तिथे त्या राहत होत्या. मग तिथल्या ज्या ग्रामीण स्त्रिया होत्या त्यांना शिक्षित केल्या. एवढंच नव्हे, त्यांच्या मुलांवर संस्कार केले. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यावेळेला क्षय रोग आला होता, आपण टीव्ही म्हणतो. टीव्हीचा प्रसार होतो. त्या टीव्ही होत असताना त्यांनी सेवा पण केलेली आहे. जे म्हणजे रुग्ण होते त्यांच्यावर सेवा केली. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांना एकूणच जो काही प्रयास झालेला आहे ह्या वैद्यकीय शिक्षण घेताना त्याच्यावर त्याने मात केली. मात केल्या म्हणण्यापेक्षा त्यांनी खऱ्या अर्थाने आहे ना, ते शिक्षण घेऊन समाजासाठी काय करता येईल तावून सुलाखून निघाल्या. तावून सुलाखून निघाले. अगदी तुम्ही बरोबर म्हणालात. तर त्यांनी लग्न नाही केलं. आणि त्या काळात एक तरुण होता, त्या माणसाबरोबर लग्न केल्यानंतर त्यांनाही टीबीने ग्रासलं होतं. त्यांनी संसार म्हणजे ते त्यावेळेला ब्रिटिश काळात कोर्टात प्रकरण गेलं होतं की तुमचं लग्न होऊन तू तुझ्या नवऱ्याकडे का गेली नाहीस. तर त्यावेळेला ते टाइम्स ऑफ इंडियामध्ये इंग्रजीत लेख लिहायचे की एकूण स्त्रियांचं जे हे आहे, ज्याला जगणं मुश्किल जगणं होतं. खरं ते त्यांनी वेचलं होतं तिथे. आणि शेवटी तो कोर्टाचा निर्णय लागला की तुम्हाला जायलाच पाहिजे. मी त्या म्हणाल्या की मी जाणार नाही. आणि मग शेवटी तिथल्या जजला त्यांनी समजावून सांगितलं की आमच्याकडे लहानपणी लग्न होत आणि वयात आल्यानंतर तिने नवऱ्याकडे जायचं. तर त्यावेळेला ब्रिटिश लोकांना कळलं की ह्या स्त्रियांचं एकूण जगणं किती मुश्किल झालेलं आहे. कठीण झालं. तर तेही त्यांनी केलं बरं का. त्या अशा त्या रखमाबाई होत्या. बरोबर. अच्छा, दुसरी गोष्ट अशी की मी आता तुम्हाला सांगितलं होतं की
पी बाळू. ती बरोबर. हां. तेव्हा थोडंसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, पण पी बाळू म्हणजे तुम्हाला खरं सांगतो, एकलव्य होता क्रिकेटमधला. त्यावेळेला ती 5 भावंडं. बरोबर. पालवणकर हे त्यांचं आडनाव, पण ते पी बाळू असं लिहायचं. आणि ती 5ही मुलं कापसाने किंवा आपण म्हणतो ना चिंध्या गोळा करून तो बॉल तयार करायचा आणि त्याच्यावर ते प्रॅक्टिस करायचे. तर पूर्वी तसं हो, होतं हो. सुरुवातीच्या ह्याच्यात. आणि दुसरी गोष्ट, त्यांना बॉल घेण्यासाठी पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. बॅट घेण्यासाठी पण पैसे नव्हते. एवढी परिस्थिती हालाकीची अशा होती. अवस्थेमध्ये तो माणूस बॉलर झाला. आजच्या, मी तुम्हाला सांगतो, सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आजच्या क्रिकेटर लोकांना पी बाळूविषयी फार कमी माहिती आहे, खरं आहे. असं माझं स्वतःचं मत. नक्कीच नक्कीच. अच्छा, मी त्या फॅमिलीला भेटलो त्यावेळेला सांगितलं की तुम्ही का प्रयत्न केला नाही, तर ते खारला 17 रोडला राहतात, की तुम्ही शासनाला का निदर्शनात आणून दिलं नाही. तर माझ्या लेखात लिहिलेलं आहे की कदाचित हे मी पी बाळूंना आत्ता या पुस्तकाच्या रूपाने प्रसिद्धी देतोय, शासन कुठेतरी त्यांचा दखल घेईल. दखल घेईल, किंवा त्यांच्या राहत्या घराच्या तिथे पी बाळू रस्ता तयार झाला, तर मला असं वाटतं की मी हे व्यक्तिचित्रण लिहिले त्याचं सार्थक झालं. बरोबर. सार्थकी लागलं. तर अशी सगळी ती दुर्लक्षित झालेली, निग्लेक्टेड आपण म्हणतो, बरोबर. अशी सगळी मी व्यक्तिचित्रण घेतलेले. तुम्ही केलेले. आता मला पी बाळू काय भेटले नाहीत, पण मी त्यांना ग्रंथालयात शोधलं. बरोबर. रखमाबाई मला भेटले नाहीत, पण तुम्ही मी ग्रंथालयात शोधलेलं आहे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट, नयनतारा सहगलना मी भेटलेलो नाही. बरोबर आहे. त्यांना इथे महाराष्ट्रात आल्यानंतर एक सत्कार होता इथे शिवाजी मंदिरला, बरं. पण त्या स्पष्ट बोलतील आणि टीका करतील एकूण मराठी साहित्यात, म्हणून त्यांना एका साहित्य संमेलनात बोलावलं नाही. बरोबर आहे. बरोबर. हां. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या आजही ज्याला आपण काय म्हणतो निवांतपणे राहतात सिमल्याला कुठेतरी. बरं बरं. आणि फार परखड लिहिणार आहे त्या स्पष्ट वक्त्या आहेत. नयनतारा. बरं. नयनतारांचा एकूण स्वभाव आपल्या मराठी साहित्यात त्यांना जवळीक का मिळालं नाही, त्याची काही कारणं मी त्याच्यावर लिहिलेली आहेत. बरं. हां, कारण आपल्याला काय आहे, एकूण 16 मंडळीवर बोलायचं आहे, त्यामुळे मी ते वाचकांकडे सोपवलेलं आहे. खरं आहे. खरं आहे. की नयनतारा एकूण त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं. तर अशी काही व्यक्तिचित्रणं आहेत त्याच्यामध्ये. बरं बरं. दुसरी गोष्ट अशी की हिराबाई बनसोडेंनी बाबासाहेबांवर कविता लिहिल्या, यशोधरावर कविता लिहिल्या. तर एकूणच आंबेडकरी साहित्यातल्या त्या पहिल्या कवयित्री. बरं. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या कवितेमध्ये त्यांनी स्त्रियांच्या व्यथा मांडलेल्या आहेत. बरं बरं. तर आत्ताच त्यांचा गौरव ग्रंथ पण प्रकाशित झाला, एक महिना पण झाला, 15-20 दिवसापूर्वी. तर सांगायचं असं की त्यांचं लिखाणच मुळात फार संवेदनशील असं आहे. आणि दुसरी गोष्ट की आजही त्या उतारवयात त्यांचा आवाज आहे ना, अगदी मंजूळ असा आवाज आहे. बरं. त्या दिसायला देखण्या होत्या आणि छानपैकी गायच्या देखील. बरं बरं. आणि एकूण त्यांच्यावर झालेले संस्कार, त्यांचे मिस्टर जे होते ते त्यावेळीचे मॅट्रिक, बरं. पण आपली बायको हुशार आहे म्हणून ते सकाळी पाणी उदक करायचे. म्हणजे आपल्या लेकीला जसं वेणीफेणी करून शाळेत पाठवतात तसं त्या BA झाल्यानंतर MA करताना त्यांची भयंकर काळजी घेतली होती. बरं. तर ते गुलाबराव जे आहेत, त्यांचे मिस्टर आज हयात नाही, त्यांना पण हे पुस्तक मी अर्पण करतात. हां, हे पुस्तक धुक्यात हरवलेल्या माणसांनी त्यांना अर्पण केलेलं आहे. हे मुद्दाम आपल्याला सांगतो. गुड. तर एक कसं आहे, आमच्या डोंबिवलीत दशरथ पुजारी नावाचे संगीतकार होते. बरं. त्यांच्याविषयी मला जरा अधिक बोलायला आवडेल. ते मूळचे साऊथ इंडियन बरं. आणि ते पेलवान. बरं. आणि सांगायचं असं की त्यांनी ज्यावेळेला ते गाणं कंपोज केलं, बरं. केशवा माधवा तुझ्या नामा करे गोडवा, आणि
ते गाणं एवढं फेमस झालं की भिकारी रेल्वेमध्ये ते म्हणत असताना तुम्हाला सांगतो त्यांना 2 पैसे मिळायचे. क्या बात आहे. हां. पण त्यांच्या विरोधात असणारे जे संगीतकार होते बर ते नेहमी त्यांना म्हणायचे, अरे काय भिकाऱ्याचं गाणं लिहिलंय. तर ते म्हणाले त्याला गट्स लागतात. खरंय ते खरंय. म्हणाले माझ्या गाण्यावर भिकारी 1 वेळचं किंवा 2 वेळचं पोट भरतात, तुमच्या गाण्यावर कोण फार पोट मोठी भरतं गोष्ट का? आहे, फार मोठा. हो हो. तर तुम्हाला सांगायचं असं रे की हे एकूणच ते अजरामर झालं होतं गाणं. दुसरी गोष्ट त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये एक अंतर होतं. बर पण सांगतो तुम्हाला, मला ते कुठे भेटले होते. ते शांताराम नांदगावकरांचा वाढदिवस होता. बर शांताराम नांदगावकर त्यावेळेला एअरलाईन्समध्ये नोकरीला होते आणि माझं कार्यालय टुरिझम हे चर्चगेटला होतं. बर तर आमच्याकडे सुंठाचा चहा मिळायचा बर बर आणि ते सुंठाचा चहा प्यायला यायचे. आणि मग ओळख झाली. मग त्यांच्या वाढदिवसाला अनेक संगीतकार यायचे, श्रीनिवास कळे वगैरे असे मोठमोठी माणसं आहे. तेव्हा माझा दशरथ पूजांशी त्यांचा माझा संबंध आला. आणि नंतर मग काय झालं, मी 78ला डोंबिवलीत आलो राहायला. आणि झालं असं की त्यांना ते काय एक विशिष्ट पान असतं ना, काय 120 तंबाखू आणि अमुक तमुक, ते खायला तिथे यायचे ते पान. बर बर आणि मग ते म्हणाले मी तुम्हाला ओळखतो. मी म्हटलं मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही दशरथ पुजारी, पण माझं नाव त्यांना आठवेना. बर आणि त्यांचे माझे घरोबाईचे संबंध निर्माण झाले. खरंय खरंय. माझ्या गझल पण त्यांनी कंपोज केला होता. गुड. पण ही मास्टर वाई HMV मरून त्यांच्या काहीतरी व्यवहाराचं काही पटलं नाही. नाही तर आज मी एक गीतकार म्हणून लोकांना ओळख झाली असती. खरंय खरंय. पण एक कसं आहे की त्यांच्याकडे आहे ना मुलं बरेच शिकायला यायची, बर संगीत गाणी वगैरे शिकायला. हा हा. आणि दुसरी गोष्ट अशी की माझ्या घरी माझी आई ही पान खायची. बर 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 हा हा. आणि ते आले की माझी आई आमच्या त्या कोकणातल्या दादानो हा हे पान खाऊन बघा. आणि त्यांना असं म्हणजे त्याच्यामध्ये कसं कात आणि तो लवंगा, नंतर तुमचं जे पानाला लागणारं जे सगळं साहित्य असतं. तर दशरथ पुजारी माझ्या आईला ते आई म्हणायला लागले. मी तिला नानी म्हणायचो. बर असे एक घरोबाचे संबंध माझ्या आणि त्यांचे निर्माण झाले. आणि जगण्यातले उसासे आता रुजून गेले, ते भोग सोसताना अंशरा करणे. हे माझं गाणं त्यांना फार आवडतं. आणि ते घरात आले की ते गाणं म्हणायचे त्यांच्या स्टाईल. असा आमचा सगळा तो एकूणच परिचय होता. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी, माझ्या घरातली सगळी मंडळी त्यांना काका म्हणायचे. माझ्याकडे डॉबरमन कुत्र होतं. तर एकदा आम्ही, खरं म्हणजे तो प्रसंग सांगायला नको, आम्ही एकदा संध्याकाळी रसपान करायला बसलो होतो. रसपान हा शब्द चांगला आहे. आणि झालं असं की ती गुरगुरायचे आमचे कुत्रे. त्यांनी काय केलं, तिचं जे पाण्याचं भांडं होतं ना, त्या पाण्याच्या भांड्यात त्यांनी रसपान असणारं जे साहित्य आहे, म्हणजे एकूण मद्य त्यांनी टाकलं, वरती कुरमुरे टाकलं. बर. तर झालं असं, मी येतोय तो म्हटलं काका हे काय केलं. नाही म्हणाले, तिच्याशी मला दोस्ती करायची आहे म्हणून मी म्हणाले थोडंसं मद्य टाकलं वरती कुरमुरे. मग दशरथ पुजारी आले की त्यांच्या मांडीवर अशी खाजवायची ती, मला ते द्या. पण दशरथ पुजारी काय ते साहित्य घेऊन यायचं, घरी माझ्याकडे असायचं. बरोबर आहे. मग ते काय म्हणायचे,
अगं तुझ्या पप्पांकडे साहित्य आहे, मी काय थोडंच घेऊन आलोय. आणि ती त्यांनी सवय लावली. होती. म्हणजे आणि ती दिसली की लगेच तिचं सोने नाव होतं. असे आमचे घरगुती संबंध होते. पण एक गोष्ट की त्यांची काही गाणी मला इथे मुद्दाम तुम्हाला मुर्दत सांगायला. करायचे, हो. सांगायचे. बरं. हास रे मधु कधी हासला असं एक गाणं होतं त्यांचं. श्रीराम घनश्यामा आलास परतुनी, अशी काही त्यांची गाणी होती. आणि ते सुंदर त्यांच्या आवाजामध्ये आवाजा शैलीत ते आमच्या घरात. आणि माझ्या मिसेसला गाण्याची एक हौस असल्यामुळं ते छान गायचे ते. आणि पावन खिंडीत पावन झालो असं त्यांचं एक गाणं होतं. तो मुखडा होता. तो मुखडा कधी कधी बोलून दाखवायचे ते. आणि दुसरी गोष्ट अशी की त्यांच्याकडे सगळ्या म्हणजे अगदी किशोरी आमोणकर आणि इतर गायिका गायल्या. त्यांची खंत होती. रमाकांत म्हणाले लता दिदी गायल्या नाहीत. लता दिदींनी गावं अशी त्यांची अपेक्षा. अशी काही कंपोज केली होती गाणी. पण ते काय असं नाही जुळून आलं. ते जुळलं नाही किंवा निसर्गाच्या मनामध्ये नव्हतं किंवा तो करिश्मा त्यांना जमला नाही. पण एक गोष्ट अशी, श्रीरामा घनश्यामा आलास कधी परतून, हे गाणं त्यांनी ज्या वेळेला रेडिओवर हे केलं होतं, रेकॉर्ड केलं होतं. किंवा दुसरं एक त्यांचं गाणं होतं वसंत बापटांचं, अजूनही त्या झुडपांच्या मागे सदाफुली दोघांना हसते. अशी कितीतरी गाणी त्यांनी कंपोज केली होती. पण काही गाणी त्यांनी नाही बरीच गाणी त्यांनी कंपोज केली होती. पण त्यांना त्यावेळेला गायक किंवा गायिका मिळाल्या नाहीत. पण शेवटी काय झालं मी सांगतो साहेब की त्यांना कॅन्सर झाला. आणि त्या कॅन्सरमध्ये ते काय आपण म्हणतो एक मास्क लावून घरी यायचे. आणि म्हणाले की कोणाकडे जावंसं वाटत नाही, खरंय, पण तुमच्याकडे यावंसं वाटतं की तुम्ही माझा दुस्वास करत नाही. कारण आता मी मोठी गोष्ट. हां तर मी त्यांना सांगितलं काका हे बघा माझ्यावर एक संस्काराचा भाग आहे. आणि हे जे कॅरेक्टर मी इथे टाकलेलं आहे शेवटी त्याच्यामध्ये अनेक त्यांच्या व्यथा त्यांनी सांगितल्या. मी त्या सांगू शकणार नाही. वाचकांनी वाचायला पाहिजे कारण पुस्तक सगळं पुस्तक त्यासाठी तयार केलेलं आहे. सांगायचं असं की माझी आई गेली त्यावेळेला त्यांना कोणीतरी कळवलं. हां तर ते मास्क घालून आले आणि ती जिथे खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीला नमस्कार केला. अरे तुझे नाणे म्हणजे खरीच माझी पण आई असते तर मला बरं वाटलं असतं. डोळ्यातनं थोडंसं पाणी काय आणि वरती बोट दाखवलं. ते म्हणाले वर्षाचे नाही म्हणजे आपण काय म्हणतो वरच्या माणसाची इच्छा होती त्यामुळे गेले. हां तर सांगायचं असं की ते ज्यावेळेला गेले त्यावेळेला त्यांचा एक शेर होता. तो मी शेर इथे सांगतो. त्यांना उर्दूचं पण ज्ञान होतं बरं का. मुझे समझ में नहीं आया, मुझे समझ में नहीं आया तेरे जिंदगी का फैसला, मुझे समझ में नहीं आया तेरे जिंदगी का फैसला, सबर का फैसला मीठा होता है, सबर का फैसला मीठा होता है. तूने कहा था मगर मैं भूल गया, तूने कहा था मगर मैं भूल गया, अब समय आया है, अब समय आया है निकल जाने का, अब समय आया है निकल जाने का.
हे त्याने शेर ते जाण्याआधी 1 महिना माझ्याशी बोलून दाखवला होता, तो मी नोट केला होता. तर साहेब अशी वेगवेगळी कॅरेक्टर्स आहेत, ही 16 आणि कॅरेक्टर ती तुम्ही कॅरेक्टर्स मी अगदी ज्याला आपण म्हणतो ना, रिसर्च करून रिसर्च तर आहेच. म्हणजे मी ज्या तऱ्हेने ते लिहिलेले आहेत ना, म्हणजे वाचक ती व्यक्तिमत्व विसरणार नाही. मोटिवेशन स्टोरी टाईप आहेत. हां. आणि दुसरी गोष्ट, जशी मी 2 पुस्तकं पण लिहिली, त्याच्यामध्ये पण अगदी मीना कुमारी आहे, लक्ष्मीकांत प्यारेलाल आहेत दुसऱ्या भागामध्ये, फिल्म इंडस्ट्रीतली काही माणसं आहेत. म्हणजे मी मीना कुमारीला भेटायला जायचो. एक मोठा प्रोड्युसर होता, ते दर महिन्याला त्यांना मदत करायचे, कारण त्यांच्या आणि त्यांच्या पतीचं काही जमलं नाही, ते एकट्या राहत होत्या. तर एक गोष्ट अशी की त्यांच्यावर मी दुसऱ्या भागात लिहिलेलं आहे मीना कुमारीविषयी. तर त्या मला भोला म्हणायच्या, कारण मी आज जसा दिसतो तसा एवढा ज्याला काय म्हणतो स्मार्ट नव्हतो. ही गोष्ट तुम्हाला सांगतो 70ची, त्या 72ला गेला, 70-71च्या असतील. तर 10 तारखेला तो जो प्रोड्युसर होता, मी ते नाव मुद्दाम सांगणार नाही, कारण त्यांनी मला सांगितलं होतं की मीना कुमारीना एक अन्नाला मोताण झालं होतं. तर सांगायचं असं की 10 तारखेला त्या वाट बघायच्या, तुमची वाट बघायची. तर त्या मला भोला म्हणायच्या. तर त्यांच्याकडे एक तो नेपाळी होता सेवक, अरे कभी आएगा, देर हो गया, कारण कधी मला कामं असायची, कधी मी सकाळी जायचो, कधी संध्याकाळी जायचो, कधी दुपारी वट जायचो. आणि मी दिसलो की त्या मला मिठी मारायच्या, आणि त्यांचं ते एकूण ते दिवसभर घ्यायच्या त्या व्यसनी झाल्या होत्या. त्यावेळेला त्यांचा स्मेल मला यायचा, पण मी असं म्हणायचो की आपली आई आहे, बरोबर, आईच्या वयाची आहे. आणि मला मिठी मारायचं, अल्लाह तो आ गया वो अच्छा हो गया. तर अशी काही कॅरेक्टर्स मी त्यावेळेला घेतली होती. बरोबर. म्हणजे लक्ष्मीकांत प्यारेलाल, लक्ष्मीकांत हे कुडाळकर, प्यारेलाल शर्मा. तर तुम्हाला सांगतो बघा, त्यांच्या रेकॉर्डिंग रूममध्ये कुणाला प्रवेश नसायचा. पण मी मनमोहन देसाईकडे असल्यामुळं, आणि मी अकाउंटंट असल्यामुळं, अरे ये मद्रासा, मला ते मद्रासा म्हणायचं. अशा अनेक कॅरेक्टर्स मी शोधली. आजही माझ्याकडे काही कॅरेक्टर्स आहेत जी शिल्लक आहेत, जी चौथ्या भागासाठी चौथ्या भागात मी लिहिणार आहे. मला वाटतं की धुक्यात हरवलेली माणसं भाग 3 देखील पुस्तक रूपांत येईलच, आता लवकरच येईल, आणि ते तुमच्या केतकी प्रकाशन मार्फत तयार होते, प्रकाशित आपण करूच. ते तन्मयतेने वाचक वाचतील ह्याची मला खात्री आहे. नक्कीच. कारण मला खात्री आहे की माझ्या लेखणीमध्ये ताकद आहे. बरोबर. ती मी जाणतो. बरोबर. प्रत्येक लेखकाने आपली ताकद जाणायला पाहिजे, तरच तो लिहू शकतो, असं मला वाटतं. नक्कीच. आणि इथे तुम्ही मला बोलण्याची संधी दिलीत, त्याबद्दल मी आपले धन्यवाद मानतो. केतकी प्रकाशन सोबतचा पुस्तकाचा अनुभव कसा राहिला? प्रकाशकांनी व महत्वाच्या विषयाला वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी कशी साथ दिली? आता मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, तुमच्याकडे एक सामाजिक भान आहे. मी जसं तुम्हाला म्हणालो की मी अमुक लिहितोय, तर तुम्ही काय केलं, ते लगेच त्याच्यातलं सार शोधलं. बरोबर आहे की तुम्ही काय नेमकं लिहिणार आहे, आणि मग ते वाचकाला किती अभिप्रेत होईल. नक्कीच. त्याचं तुमच्याकडे ते भान आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही मला परवा म्हणालात की माझ्या वडिलांचं नाव धर्म आहे आणि तुमच्याही वडिलांचं नाव धर्म आहे. हे खरं म्हणजे ही खाजगी गोष्ट मी इथे मुद्दाम सांगतोय. तर आपण एका बापाचे मुलं आहोत,
आपली एक कसं आहे, आमच्याकडे एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटमध्ये आहे ना, देहबोली नावाचं एक चॅप्टर आहे, बरोबर आहे. बॉडी लँग्वेज. तर ती देहबोली एकदा जमली ना की माणूस दुजाभाव नाही करत. नक्कीच नक्कीच. जसं आमचे दशरथ पुजारी म्हणायचे की संगीतकार आणि कवी हे जर एकत्र आले ना, पेटी तर म्हणाले माझीच आहे, तर ते एक मानवी रसायन जमलं की कवी आणि संगीतकाराचं नातं निरंतर राहतं. हा, लॉंग तसं तुमच्याकडे ते सामाजिक जाणीवेतनं तुम्ही बघता. बरोबर. जसं आता मी भीमाईवर लिहितोय. 1891ला बाबासाहेब जन्माला आणि 1895ला ते गेल्या. म्हणजे 4 छोट्या भीमाला 4 ते 5 वर्ष जास्त. तर ते मी माझ्याकडनं लिहितोय मी. पण ते काय झालंय की भीमाईचे जे काही वडील आजोबा त्यांचे काय Ascender भाऊ, आहेत, म्हणजे हा, त्यांचे ते पूर्वज मला सापडत नाहीत ती माणसं. बर बर. मी आंबेटे म्हणून गाव आहे, तिथे गेलो. तिथून मला कळलं की ते पनवेलला आलेत. पनवेलला गेलो तर ते म्हणाले आता कुठेतरी ते मुंबईमध्ये आहेत. कारण ते त्या काळात ब्रिटिश काळात ते ऑफिसर होते. बर बर. तर सांगायचं असं ते मी शोधतोय आणि ते कसं उतरवता येईल त्याचा प्रयत्न चालू हा. आहे. आता तुम्हाला मी पुन्हा मागे जातोय की मी सोनबा ज्यावेळेला लिहिलं तर मी कादंबरीला कधीच स्पर्श केला नव्हता. बरोबर आहे. ती कादंबरी माझ्या हातून होईल. पण तुम्हाला एक सांगतो, आपण 6 डिसेंबरला तो स्टॉल लावला होता त्यावेळेला मी एकच म्हणायचो, तिथले जे रीडर होते, तुम्ही रडला नाही तर 300 रुपये परत देतो. तर भीमाई पण तसं व्हावं अशी आपली अपेक्षा आहे. माझी अपेक्षा आहे. नक्कीच होईल ते, नक्कीच होईल. आणि ते आपण त्याच्यावर चर्चा करू. बर बर, चालेल. आता आणखी एक प्रश्न माझा असा आहे की आजची तरुण पिढी छोट्या अपयशाने खचून जाते आणि पुस्तकातील ह्या पात्रांच्या संघर्षातून तुम्ही तरुणांना कोणता संदेश द्याल असं तुम्हाला वाटतं? मी साहेब तुम्हाला सांगतो, आपली जी तरुण मुलं जे आहेत ना, ती पिंपळाखाली आणि वडाखाली वाढलेली आहेत. त्यांनी ऊन पाऊस बघितलेला नाही. खरंय खरंय खरं. आणि कोमल वाऱ्याखाली जी माणसं वाढतात. बरोबर आहे. त्यांच्याकडे फार काय अपेक्षा करू नये. खरंय ते, खरंय. तुमची मुलं किंवा माझी मुलं आपण जसं जगलो, म्हणजे मी तर मुंबईत आलं ते वडापावच खात होतो. समजलं. एवढी परिस्थिती. स्पॉट बॉय. आज ह्या मुलांना सगळं रेडीमेड मिळालेलं आहे, त्यामुळं फार काय जाणीवा नाही आहेत. जाणीवा नाहीत त्यांच्याकडे. सामाजिक जे काय म्हणतो ना की सामाजिक भान. तर पण एक आहे, मी अजूनही आशावादी आहे, जी अभावग्रस्त आहेत ना, जी मुलं येत आहेत, म्हणजे जी मग कुठल्याही समाजातली असेल, ती वाचायला लागलेली आहेत. खरंय. जो उपाशी असतो तो वाचतो. खरंय. त्याची भूक मोठी आहे. हा, भूक मोठी आहे. त्याला कळतं की समोरचा माणूस एवढं चांगलं मराठी किंवा बोलू शकतो. मग तो म्हणाला की बाबा मी वाचतो म्हणून मी बोलतोय. खरंय खरंय. हा हा, मग आपणही वाचलं. तर ती भूक जे अभावग्रस्त नाहीत, उपाशी आहेत, जे ज्याला काय म्हणतो आपण, पाय त्यांचे झिजलेले आहेत, त्यांच्या पायाला काठे टोचलेले आहेत, तीच मुलं, ते रक्तबंबाळ झालेले आहेत, ती मुलं पुढे येतील. माझ्याकडे अनेक तरुण येतात, आम्ही कसं लिहायचं वगैरे. म्हटलं आधी तुम्हाला ते वाचन करायला लागलं. एक ॲडव्होकेटग्रस्त परवा माझ्या घरी आलं ते की मला म्हणाले तुम्ही कसं लिहिता वगैरे. तर म्हटलं मी झिजलोय. म्हटलं हां, चपला तर आमच्या नव्हत्यात, अगदी 11वीपर्यंत चपला नव्हत्या. तसं तुमच्या जगण्यात, ज्याला आम्ही लिव्हिंग सॉन्ग म्हणतो, ते जर असेल तर तुम्ही लिहा. निश्चितच लिहा. असं काय लेखक नाही, लेखक होण्यासाठी कुठली कार्यशाळा नाही, कार्यशाळा नाही. अगदी बरोबर. हे कार्यशाळा नाहीत, हे तुम्ही मुद्दाम अधोरेखित केलं पाहिजे. बरोबर.
ते भाग 1 आणि 2च्या यशानंतर भाग 3 लिहिताना वाचक आणि समाजाकडून असलेल्या अपेक्षेचं काही दडपण होतं का आपल्याला? नाही, मुळीच नाही, मुळीच नाही. मुळीच नाही. त्याचं कारण असं हम्म. की डोईजड होता कामा नये. बरोबर. म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला कळेल हम्म, हम्म, हम्म. असं मी नेहमी विचार करतो. बरोबर बरोबर. मी जड शब्द आणत नाही. सोपात हा, सोप्या सोप्या भाषेमध्ये लिहितो. नक्कीच नक्कीच. आणि मुळात काय, एक तुम्हाला शेवटी सांगतो, हम्म, हम्म. मी व्यक्तिमत्व विकासाचा विद्यार्थी आहे. त्यामुळं मी तुमचं ते शिकलोय जपानमध्ये. बर. मला माणसं ओळखता येतात. माणसं कुठे बसतात, कुठे राहतात, त्याच्यावरनं पण मला माणसाची थोडीशी अंदाज येतो. अंदाज म्हणणं म्हणजे त्या माणसाची कॅरेक्टर लक्षात येतं. हां, कॅरेक्टर लक्षात येतं. बरोबर त्यामुळं वाचकाला काय द्यायचं हे मला कळतं बरोबर. आणि त्या अनुषंगाने मी लिहित असतो. खरंय खरंय. लेखन करताना अशी एखादा प्रसंग किंवा गोष्ट तुमच्या डोळ्यात पाणी आणलं किंवा तुम्हाला खूप प्रभावित केला, असा काही प्रसंग या 16 कॅरेक्टर? आहेत आहेत आहेत. अच्छा, बरीच प्रकार. हे बघा, रखमाबाईंमध्ये आहेत, बर. त्यानंतर दशरथ पुजारीमध्ये आहेत, ओके. त्यानंतर माझा एक मित्र आहे तो कमी वयात गेला. हम्म, त्याचं शीर्षक असं आहे, कमी वयात या जगातून जाणारा प्रतिभावंत कवी. हम्म, 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 अशी बरीच कॅरेक्टर्स आहेत. हम्म. इवन रखमाबाईंचं म्हणजे ज्या आनंदबाई गोपाळच्या आधी ज्या डॉक्टर डॉक्टर होत्या. हम्म. त्यांनी केवढं भोगलेलं आहे. खरंय ते खरंय. हां, भोगलेलं म्हणण्यापेक्षा त्या क्षय झालेल्या माणसाकडे कुणी जाईल का लग्न झाल्यानंतर? नक्कीच. बरं, त्या बाई काहीतरी 8-10 वर्षाच्या किंवा 7 वर्षाचं असताना लग्न झालेलं आहे. त्या तरुणाशी किंवा त्या माणसाशी त्या बोलल्या नाहीत, तर ते केवढं त्या बाईंनी सोसलं असेल बघा. निश्चित निश्चितच. आणि पुन्हा हम्म. त्या कोर्टामध्ये झगडतायत ब्रिटिश लोक. त्यावेळेला सगळे जज वगैरे ब्रिटिश होते. खरंय. त्यांना समजावून सांगणं, फार हे मोठी गोष्ट. सगळं बघितलं की मला असं वाटतं की ह्या बाईला आपल्याला टिपायला पाहिजे. तेवढं व्यक्तिमत्व. मला कोणीतरी सांगितलं की अमुक अमुक कॅरेक्टर आहे, ताकदवान आहे, पण त्याच्यावर मी तिथे जातो. मग मी काय करतो, समजा हयात असेल तर त्याच्या घरी जातो, नसेल तर त्याला ग्रंथालयात शोधतो. खरंय. छान छान. या 16 यशोगाथा जनमत मंचच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणताना तुम्हाला कसा आनंद मिळतोय? मला आनंद असा आहे की जेव्हा पुस्तक रूपाने ते येतं त्यावेळेला मला आतून कळत असतं की हे वाचकांना आवडेल. आणि जसं संगीतकार गाणं कंपोज करतो, तर ती पेटी ज्या वेळेला का बाजा आपण त्याला म्हणतो, त्या बाजेचा आवाज वरनं संगीतकाराला कळतं की हे गाणं हिट होणार आहे. तसं लेखकाला कळायला पाहिजे की आपलं हे पुस्तक हिट होईल. नक्कीच नक्कीच नक्कीच. संघर्षातून यशाचा मार्ग दाखवणाऱ्या या 16 कहाण्या आपल्याला जगण्याची नवी उमेद देतात. रमाकांत जाधव सरांनी अत्यंत सुंदर शब्दात हा प्रवास या पुस्तकात मांडला आहे. सर, आज तुम्ही जनमत या मंचवर आलात आणि आमच्या प्रेक्षकांशी संवाद साधलात, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. प्रेक्षकांनो, धुक्यात हरवलेली माणसे हा भाग 3 हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा. आजचा हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी भागात. तोपर्यंत पाहत राहा जनमत मंच. धन्यवाद.